15 जून 2018 रोजी घडलेली ही घटना. वेळ संध्याकाळची 6:45 वाजले असतील. रिमझिम पडणारा पाऊस. सुमो गाडीतून आम्ही 11 जण सुक्रेवाडीला चाललो होतो. बदलापूरपासून सुक्रेवाडीला जाण्यासाठी 3.5 ते 4 तास लागतात आणि शक्य होईल तितक्या लवकर आम्हाला तिथे पोचायचं होतं. 15-20 मिनिटांनी नानांचे फोन येतच होते. ते एकच बोलायचे, कुठे आहेत तुम्ही? लवकर या. आम्हाला पण पोहोचण्याची घाई होतीच. त्यामागे कारणही तसंच होतं. मी, माझ्या 2 लहान बहिणी आणि भाऊ घरी होतो. बाकी सगळे गावी होते. त्या दिवशी दुपारी 4 वाजता मला चुलत भावाने कॉल केला आणि रडतच म्हणाला, दीपे, आपली आत्या गेली ग. त्याचे हे शब्द ऐकून धक्काच बसला. कारण आठवडाभर तर आधी ती बेशुद्ध पडली, म्हणून तिला पुण्यातील YCM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यानंतर 5 दिवस तिने डोळे उघडले नसल्याने डॉक्टरांना पण उपचार कसे करावे हे समजत नव्हतं. ती कोमात गेल्यासारखीच होती, कारण ती काही प्रतिसाद देत नव्हती. डॉक्टरांनी मामांना तिच्या आजाराविषयी काही प्रश्न विचारले, पण आत्याला काहीच आजार नव्हता. 4-5 वर्षापूर्वी तिचा अपघात झालेला. तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला होता आणि तिच्या डोक्याला टाके पडले होते, हे मामांनी त्यांना सांगितलं. रिपोर्टमध्ये पण असंच होतं. डोक्यातली शीर तुटल्याने रक्तस्राव चालू झाला होता. आत्या ICUमध्येच होती, त्याच अवस्थेत. त्या दिवशी डॉक्टरांनी तिला पूर्ण चेक केलं आणि म्हणाले त्यांच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागेल. मेंदूमध्ये रक्तस्राव होत असल्याने त्यांची ही अवस्था झाली आहे. पण ऑपरेशननंतर काय होईल हे आम्हालाही माहीत नाही. त्या तुम्हाला ओळखतीलच हे ठामपणे सांगू शकत नाही. हे ऐकून तर मामा आणि त्यांची मुलं रडायलाच लागली. आईची अशी अवस्था बघून कोणाला रडू आवडेल. डॉक्टरांनी सर्वांना विचार करायला थोडा वेळ दिला. शेवटी सगळ्यांचं एक मत होऊन ऑपरेशनसाठी हो म्हणाले. 14 जून 2018ला म्हणजे गुरुवारी सकाळी 10 वाजता माझ्या आत्याचं ऑपरेशन सक्सेस झालं. तेव्हा कुठे सगळ्यांना बरं वाटलं, पण माझे नाना आणि काका अजूनही टेन्शनमध्ये होते. डॉक्टरांनी त्या दोघांना सांगितलं होतं की 48 तास काही सांगू शकत नाही. तो दिवस तर गेला आणि रात्री 3ला आत्याचा श्वास वाढला. तो दुपारी 2पर्यंत तसाच. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसात तिने एकदाही डोळे उघडले नव्हते, पण शेवटच्या क्षणी डोळ्यातून जीव सोडला होता. तिचे डोळे सुजलेले आणि पांढरे पडले होते. माझ्या याच आत्याचं शेवटचं मुखदर्शन घेण्यासाठी आम्हाला लवकर पोचायचं होतं, कारण तिकडे पण सगळी लोकं आमच्यासाठी थांबली होती. आम्ही खालापूर एक्सप्रेसने गावी जायला निघालो. 9:15 वाजत नाहीत तर आम्ही तळेगावला पोचलो. म्हणजे 2.5 तासाचं अंतर आम्ही 1.25 तासात पार केलं होतं. तळेगावनंतर आम्ही चाकणला पोचलो. तेव्हा 9:15 किंवा 9:20 झाले असतील. चाकण ते सुक्रेवाडी हे अंतर 1 किंवा 1 तासाचं आहे. म्हणजे सुक्रेवाडीला 10:15 वाजेपर्यंत पोचणार होतो आम्ही, हे नक्की होतं. कारण चाकण ते चौफुला सरळ रस्ता लागतो, त्यासाठी कुठेही वळावं लागत नाही. आम्ही गाडी त्याच रस्त्याने वेगाने पुढे जात होती. नानांना पण सांगितलं की आम्ही थोड्या वेळात पोहोचू, म्हणून त्यांनी पण तिकडे सगळी तयारी करायला घेतली. गाडीमध्ये आत्याविषयीचं बोलणं चालू होतं. आमच्या शेजारी राहणारे मामा, काका आणि भाऊ पण आमच्यासोबत आले होते. ह्यांचं बोलणं चालू होतं तेच मामा म्हणाले, आपण अजून पोहोचलो कसं नाही? इतक्या वेळात तर चौफुला यायला पाहिजे होतं. कारण ते आमच्या गावी खूप वेळा आले होते, म्हणून त्यांना सगळे रस्ते माहीत होते. ड्रायव्हरने तर त्याच रस्त्याने गाडी घेतली होती. मग आम्ही चुकलो कसे? आम्हाला चौफुल्याला जायचं होतं, तर मग आम्ही आळंदी मार्गे गेलो. तेही 3 किलोमीटर पुढे. आधीच उशीर झालेला, त्यात ही चूक. आपलं लक्ष बोलण्यात होतं म्हणून आपण रस्ता चुकलो. सगळ्यांनाच असं वाटलं. ड्रायव्हरने गाडी मागे घेतली आणि पुन्हा रसिका हॉटेलजवळ आलो. आता तिथे 2 रस्ते होते, एक चौफुल्याला जाणारा आणि दुसरा आळंदीला. आम्ही चौफुल्या मार्गे निघालो. 20 ते 25 मिनिटे झाली. परत तोच रस्ता, दोन्ही बाजूला झुडूप आणि रस्त्याला काळपट्ट अंधार. आम्ही परत त्याच रस्त्याला आलो होतो, कारण चौफुल्याला जाताना हायवेसारखा रोड लागतो हे मला पण माहीत होतं. चौफुल्याची ओळख ही तिथे असणाऱ्या हनुमान मंदिरामुळेच होते, जे टेकडीवर आहे. ते मंदिर दिसलं की समजायचं चौफुला आला. पण इथे तर फक्त आणि फक्त झाडी आणि अंधारच होता. आता सगळ्यांना टेन्शन आलं. रस्ता तर बरोबर होता, मग परत हा रस्ता लागतो कसा? ड्रायव्हरने परत गाडी मागे घेतली आणि रसिक हॉटेलजवळच आले. कोणाला विचारावं तर तिथे पण कोणीच नाही. पुढे फक्त एक बोर्ड होता, मोहिते पाटील वाडी.
त्या पलीकडे काही नव्हतं. दादाने मोबाईलमधला मॅप चालू केला. रस्ता तर सरळच दाखवत होते. मग चुकतोय कसं? मामा एकच बोलत होते, हाच रस्ता बरोबर आहे, दुसऱ्या रस्त्याला जाऊ नका. जिथे आम्ही 25 मिनिटात पोहोचणार होतो तिथे आम्हाला पोहोचायला आणखी 1-1.5 तास लागणार होता. ड्रायव्हरने गाडी त्याच रस्त्याने नेली आणि परत जे व्हायचं होतं तेच झालं. तोच रस्ता, तीच झाडी आणि भयानक काळाकुट्टा अंधार. नानांना कॉल करणार तर रेंज पण नव्हती. आत्याला बघायची इच्छा अपूर्णच राहणार असं वाटलं आणि रडायला आलं. मनातच म्हणाले, हे देवा, आत्याचं शेवटचं दर्शन होऊ दे. तिच्यासाठी इतक्या घाईत आलो आहे आणि हे असं घडतंय. सगळे वैतागले होते. आत्याला बघायला भेटणार नाही असंच सगळ्यांना वाटत होतं, कारण आम्हाला पण खूपच उशीर झालेला. आमच्यासोबत असणारे भाऊ बैठकीला जातात. त्यांच्या घरात अधिष्ठान आहे. त्यातला एक दादा म्हणाला, काही होणार नाही, आपण पोहोचू वेळेतच. त्याने पण देवाचं नाव घेतलं आणि आम्ही परत मागे आलो. ड्रायव्हरला पण समजत नव्हतं हे काय होतं. त्या सगळ्यांनी एकमेकांना काहीतरी खुणावले आणि आम्ही चौफुल्याला निघालो. मला तर काही करून आत्याला बघायचं होतं, तिच्यापर्यंत पोचायचं होतं. आता जर आम्ही चुकलो असतो तर आमचं काही खरं नव्हतं. सगळेजण शांत बसले होते, कारण आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतं हे सगळ्यांना समजलेलं बहुतेक. पण आम्ही घाबरू नका पण कोणी काही बोलत नव्हते. मोहिते पाटील वाडी गेली. पुढे काय येतं हे तेच सगळे बघत होते. आम्ही देवाची कृपा म्हणा नाही तर आत्याची कृपा म्हणा, आम्हाला साबळेवाडी लागली, जी चौफुल्याला जाताना लागते. याचा अर्थ आम्ही त्या चुकीच्या रस्त्यातून बाहेर पडलो होतो. तसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद दिसला आणि थोड्याच वेळाने आम्हाला टेकडीवर असणारं हनुमानाचं मंदिर दिसलं. म्हणजे आम्ही चौफुल्याला पोहोचलो होतो. मंदिराकडे बघून आम्ही लांबूनच हात जोडून नमस्कार केला. 15 मिनिटात आम्ही सुक्रेवाडीत असणाऱ्या स्मशानभूमीत पोहोचलो. सगळे आमचीच वाट बघत होते. मी मोबाईलमध्ये पाहिलं तर 11:30 वाजायला 10 मिनिटं बाकी होती. म्हणजे इतका वेळ आम्ही तिथेच फिरत होतो. तितक्यात नानाने आवाज दिला, दीपा इकडे आत्याला बघून घे. आत्या गेल्याचं दुःख नानांच्या आवाजावरून आणि डोळ्यांतून दिसून आलं. आत्याला सारणावर ठेवलेली शांत झोपली होती. खूप सुंदर नटवलं होतं तिला. तिच्या आयुष्यातला शेवटचा शृंगार होता. तिचा तो चुकलेला आणि काळवंडलेला चेहरा बघून रडणं आवडलंच नाही. तिच्या पाया पडून चेहऱ्यावरून हात फिरवतच मी नानांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, आत्ताच बघून घे तुझ्या आत्याला, परत बघायला भेटणार नाही. आणि ते रडायला लागले.